नमस्कार. माझं नाव बाळासाहेब नामदेव भवानी, मुक्काम पोस्ट अकोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मी माझ्या 30 गुंठ्यामध्ये हायब्रिड मका लावली होती. शक्तिवर्धक हायब्रिड सीड्स SX1627 ह्या व्हरायटीची. याच्या अगोदर मी बऱ्याच व्हरायटी केल्या होत्या, पण त्याच्यापेक्षा मला हे उत्कृष्ट वाटलं. आणि मी माझ्या 30 गुंठ्यामध्ये लावल्यामध्ये मला फक्त मी एक स्प्रे मारलेला ह्याला, रोगाला बळी पडत नाही आणि हाईट भरपूर आहे. आणि माझ्या ह्या मक्याच्या ताटाला सरासरी 20% ताटाला 2-2 कणसं लागलेली आहेत. आणि प्रत्येक कणीस हे एकदम शेंड्यापर्यंत भरपूर भरलेलं आहे. हे कणीस बघा, पूर्ण टोटल शेंड्यापर्यंत भरलेले आहे एकदम. आणि दाणे एकदम मोठे आहेत आणि दिसा एकदम टॉप आहे. काय एकदम ह्याच्या कडेपर्यंत शेंड्यापर्यंत भरलेले आहे. सेम टू एका ताटाला 2 कणसं लागलीत. हे बघा, कणीस एकदम टोकापर्यंत भरलेले आहे. याला 2 आहेत. हाईट बघा किती आहे, वर उंच माझ्या हाईटपेक्षाही 2-3 फूट जास्त आहे. प्रत्येक एक ना एक कणीस एकदम टॉप आहे आणि शेवटच्या टोकापर्यंत भरलेलं आहे. हाईट एवढी आहे की, आणि कणसं वाढले असताना सुद्धा हिरवीगार राहिलेले आहे. अजून चाऱ्याला जनावराला हे एकदम उपयुक्त आहे. इथं आहे. आणि हे एवढ्या हाईटवर कणीस लागून सुद्धा एकदम मोठं झालेलं आहे, जाड आहे. शेवटच्या टोकापर्यंत फुल भरलेलं आहे, तंतोतंत भरलेलं आहे. हे कणीस पाहिलं तर बघा किती एकदम टोकापर्यंत भरलेलं आहे. एक ना एक दाणा, शेवटच्या कणसाची हाईट किती आहे, ओळी किती आहेत, दाणा किती आहे मोठा, एकदम दाणा मोठा आहे. आणि भरघोस असं उत्पन्न निघालेलं. हे कणीस आहे ते सेमच आहे. हे ते काय आहे. एकदम सुंदर असं उत्पन्न ह्या आपल्याला व्हरायटीतून मिळलेलं आहे. मी आतापर्यंत बऱ्याचदा मक्याची शेती केली, पण आता जी लावलेली व्हरायटी आहे ही शक्तिवर्धक हायब्रिड सीडची SX1627 ही एकदम मला आतापर्यंत टॉप वाटली. शक्तिवर्धक हायब्रिड सीडची ही SX1627 मका लावली एकदम टॉप आहे. माझं मत आहे सर्व शेतकऱ्यांनी हीच लावे, सगळ्याला भरघोस उत्पन्न मिळेल.